आपण बघत आहात आवाज कसमादेचा। त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिर संस्थांच्या विश्वस्तालाच अटक केल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर इथं हा प्रकार घडला। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थांचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक करण्यात आली आहे। मंदिर प्रशासनातील जबाबदार पदावरील व्यक्तीवरच कारवाई झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागलंय। मिळालेल्या माहितीनुसार अनंता सुरेश मेहंदळे वय वर्ष 46 हे आपल्या मित्रांसह 11 एप्रिल रोजी दुपारी मंदिरात दर्शनासाठी गेले होते। त्यांनी अधिकृत 200 रुपयांचा देणगी दर्शन पास घेतला। मात्र रांगेत उभे असताना गोटीराम मनाजी पेहरे राहणार खडकवाडी तालुका त्र्यंबकेश्वर यानं त्यांना गाठलं। रांगेत वेळ लागेल 10 मिनिटात व्हीआयपी दर्शन करून देतो असं सांगत त्यानं 3000 रुपयांची मागणी केली। यानंतर दुसरा संशयित अभिषेक कडलग यांच्या मदतीनं भाविकांना थेट मंदिरात प्रवेश देण्यात आला आणि जलद दर्शन घडवण्यात आले। दर्शनानंतर आरोपींनी कोणती अधिकृत पावती न देता 3000 रुपये रोख घेतले। विशेष म्हणजे मंदिर ट्रस्टकडून अशा प्रकारची कोणती अधिकृत व्हीआयपी सेवा उपलब्ध नसल्यानं ही सरळ फसवणूक असल्याचं स्पष्ट झालंय। या घटनेनंतर अनंता मेहंदळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गोटीराम पेहरे याला अटक केली तर अभिषेक कडलग हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। दरम्यान तपासादरम्यान या संपूर्ण प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे या काळा बाजारात मंदिर संस्थांचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं। त्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी कडलग यांना अटक केली। या कारवाईमुळे मंदिर प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून व्हीआयपी दर्शनच्या नावाखाली भाविकांची लूट करणारे जाळे थेट संस्थांच्या आतपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालंय। या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होतीये। पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जातोय। 200 रुपये ही ट्रस्टची फी आहे। त्या 200 रुपयाच्या फीमध्ये त्यांना व्हीआयपी दर्शन दिलं जाऊ शकतं, परंतु या 200 रुपयाच्या फीच्या पाठीमागे त्यांना तात्काळ दर्शन व्हावं, व्हीआयपी दर्शन आणि अधिक लवकर व्हावं यासाठी काही एजंट्स हे सातत्याने काम करत होते आणि त्यांना 3000 ते 9000 रुपये, कधी 12-13 रुपये सुद्धा त्यांच्याकडून घेतले जात होते। शनिवारी आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं आणि इतर सर्व एव्हिडन्सच्या आधारावर काल रात्री 1 वाजता विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट पुरुषोत्तम कडलग यास अटक